नमस्कार. तर आत्तापर्यंत आपण चरक सिद्धिस्थानचा जो प्रथम अध्याय आहे तो बघत होतो. तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण अनुवासन बस्ती असेल किंवा निरोग बस्ती असेल यांचे काही सामान्य गुण बघितले होते. त्याचप्रकारे बस्तीचे देखील सामान्य गुण आपण बघितले होते. आता या पुढचा पार्ट आपल्याला बघायचा आहे. तर चला आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. तर ज्या प्रकारे तुम्हाला स्क्रीनवर दिसते की बस्तीचे सामान्य गुण हे आपण ऑलरेडी डिस्कस करून झाले होते, बरोबर. बस्तीच्या सामान्य गुणामध्ये तुम्हाला माहिती आहे की कोणते कोणते व्याधी कंडिशन्स आले होते. स्तब्ध संकुचित अंग असेल किंवा पंगू असेल किंवा भग्नरोगी असेल, तर अशा प्रकारे सर्व आपण ते कवर केले. ठीक आहे. आता पुढचा पार्ट जाऊयात. आता या ठिकाणी तुम्हाला स्क्रीन थोडी ब्लर दिसते या ठिकाणी, परंतु मी सांगतो की त्यामध्ये कोणते कोणते पॉईंट्स आपल्याला कवर करायचे आहेत. पहिली गोष्ट म्हणजे की बृहन निषेध कोणत्या कंडिशनमध्ये आलेला आहे ते आपल्याला बघायचं आहे. आता या ठिकाणी थोडं ब्लर जरी दिसत असेल तरी तुम्ही वाचू शकता या ठिकाणी की बृहन निषेध त्यांनी विचारला आहे. खूप वेळा याच्यावर प्रश्न येतात की बृहन कोणामध्ये देऊ नये. तर ऑब्व्हियस आहे की जे शोधनयोग्य रोग असतात, की असे काही रोग आहेत की त्यांच्यामध्ये शोधनाची गरज असते, म्हणजे पंचकर्म दिलं पाहिजे आपल्याला, तर त्या ठिकाणी तुम्ही बृहन देता कामा नये, बरोबर. त्याचप्रकारे आता कुष्ठ असेल किंवा प्रमेय असेल किंवा आधी जेवढे काही मेदूर व्याधी असतात की मेदजन्य जे काही व्याधी असतात, आता तुम्हाला माहिती आहे की प्रमेय असेल किंवा कुष्ठ असेल हे कसे संतर्पणजन्य व्याधी आहेत. म्हणजे शरीरामध्ये बृहन झाल्यामुळे ते व्याधी उत्पन्न झालेत की ऑलरेडी शरीरामध्ये क्लेदसंचिती असेल किंवा बाकी दोषसंचिती असेल, तर यांच्यामध्ये पुन्हा तुम्हाला बृहन देता कामा नये. हे तर तुम्हाला एकदम बेसिक पॉईंट आहे. त्यामुळे लक्षात ठेवा की जेव्हा प्रश्न येईल की निम्न में से कौन सी कंडिशन में बृहन का निषेध आहे, तर तुम्हाला हे व्याधी त्या ठिकाणी लक्षात आले पाहिजे की कुष्ठ असेल, प्रमेय असेल किंवा मेदूर जे काही व्याधी आहेत ना, त्या ठिकाणी बृहन निषेध आहे. एकदम सिंपल पॉईंट आहे. जास्त काही ते कॉम्प्लिकेट करण्याची या ठिकाणी तुम्हाला गरज मला तरी वाटत नाही. ठीक आहे. तर पुढचा पॉईंट आता आपण बघूयात. पुढचा पॉईंट आहे की बस्ती प्रयोगाचा निषेध कोणामध्ये. आता या ठिकाणी बस्ती प्रयोग त्यांनी म्हटलं आहे, म्हणजे त्यांना एक्सपेक्टेड या ठिकाणी आहे की शोधन बस्ती कोणामध्ये देऊ नये. म्हणजे ज्या प्रकारे आपण शोधन बस्ती देतो की कोणता देतो, निरो बस्ती देतो, बरोबर. तर कोणामध्ये बस्ती देऊ नये की शोधन बस्ती देऊ नये. तर ऑब्व्हियस आहे की जे कोणी क्षीण क्षतानाम असेल, म्हणजे एखादा क्षीण व्यक्ती असेल किंवा एखाद्याला क्षत झाला असेल, बरोबर. त्याचप्रकारे शोषी रोग असेल, शोष म्हणजे राजक्षमासारखं एखाद्याला कंडिशन झाली असेल किंवा भ्रूष आणि दुर्बल व्यक्ती असेल, तर ह्या लोकांमध्ये तुम्हाला शोधन बस्ती द्यायचं नाही आहे. त्याचं लॉजिक तर तुम्हाला ऑब्व्हियसली माहिती आहे की एखादा क्षीण आणि क्षत आहे, तर ऑलरेडी तो पूर्ण म्हणतो ना की पूर्ण विकनेस त्याच्यामध्ये आलेला आहे. पुन्हा जर तुम्ही त्याला शोधन बस्ती देणार तर शरीरातले दोष बाहेर गेल्यामुळे पुन्हा तो व्यक्ती वीक होण्याचे चान्सेस असतात. त्याचप्रकारे आता मूर्छित आहे, म्हणजे ऑलरेडी त्याला डिझीनेस जाणवते किंवा विकनेस आहे त्याच्या शरीरामध्ये. मॉडर्न कंडिशनमध्ये म्हणायचं झालं तर तो डिझीज आला आहे, त्याला पूर्ण कोमॅटोज त्याची कंडिशन झालेली आहे. आणि अशा व्यक्तींमध्ये पुन्हा भ्रूष दुर्बल असेल, अशा लोकांमध्ये पुन्हा जर तुम्ही शोधन बस्ती दिला तर काय होणार आहे, तो व्यक्ती अजूनच दुर्बल होऊ शकतो. त्यामुळे या कंडिशनमध्ये शोधन बस्तीचा निषेध आपल्याला सांगितलेला आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. आता पुढची कंडिशन आपण बघूयात की रोगांच्या उत्पत्तीमध्ये वाताची प्रधानता काय असते हे त्यांनी एक्सप्लेन केलं आहे. आता या ठिकाणी वाताची प्रधानता काय एक्सप्लेन केली, तर त्यांना माहिती आहे की आपण बस्तीबद्दल बोलतो आहे आणि बस्ती हे वातावरची श्रेष्ठ चिकित्सा आहे. त्यामुळे कशाप्रकारे रोगांमध्ये वाताची प्रधानता हे त्यांनी या श्लोकामध्ये एक्सप्लेन केले, बरोबर. आता या ठिकाणी त्यांनी काय सांगितलं बघा की शाखागत असेल किंवा कोष्ठगत असेल, मर्मगत तथा सर्व अवयव अंग जे काही व्याधी असतात सर्वांमध्ये वातच प्रधान कारण सांगितले, जे की आपल्याला सर्वांना माहिती आहे की त्रिदोषांमध्ये देखील आपल्याला माहिती आहे की वात हे प्रधान हा दोष आहे. त्यामुळे सगळ्या व्याधींमध्ये वात हा कोणत्या ना कोणत्या कमी तरतम भावाने वात हा प्रधान त्या ठिकाणी उपस्थित असतो, ते तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे. त्यामुळे लक्षात ठेवा की जर वातावरची आपण चिकित्सा केली तर बाकी दोषांना देखील आपल्याला नक्कीच जिंकायला मदत होते, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं. हेच त्यांनी श्लोकाच्या फॉर्मॅटमध्ये दिलेलं आहे, पण मी तुम्हाला एकदम सिम्प्लिफाईड करून सांगितलेलं आहे. ठीक आहे. आणि वाताला जिंकायचं असेल त्याची श्रेष्ठ चिकित्सा कोणती आहे, तर बस्ती आहे. त्यामुळे बस्तीला अर्धचिकित्सा किंवा काही आचार्यांनी पूर्ण चिकित्सा देखील मानलेला आहे. त्याचनंतर आता पुढचा पॉईंट आहे की बस्ती चिकित्सा त्या ठिकाणी त्यांनी महत्त्व देखील सांगितलं आहे की ऑब्व्हियस ह्या गोष्टी तुम्हाला एकदम माहिती आहे की त्या खूप डिटेलमध्ये जाण्याची गरज नाही. बस्तीमुळे काय होतं, विनमूत्र असेल, पित्त आदी मलाशय असेल, यांच्यामध्ये वातामुळे जो काही विक्षेप किंवा संघात झालेला असतो त्याच्यामध्ये बस्ती काम करतं. तर विक्षेप आणि संघात आहे, तर संघात झालेला असेल त्याला ब्रेक करण्याचं काम कोण करतं, बस्ती करत असतं. त्याचप्रकारे बाकी गोष्टी आहे की त्यामुळेच बस्तीला काय सांगितलं की चिकित्सा म्हणजे अर्धचिकित्सा मानलेलं आहे किंवा काही आचार्यांनी त्याला पूर्ण चिकित्सा देखील मानलेलं आहे, कारण बस्ती वातावरतीच महत्त्वपूर्ण काम हे करत असते, लक्षात ठेवायचे. ठीक आहे. त्यानंतर आता पुढचा एक कंडिशन त्यांनी सांगितलेली आहे की बस्तीची परिभाषा देखील त्यांनी सांगितले की बस्ती कशाप्रकारे काम करते आणि या सगळे कार्यप्रणाली त्यांनी दिली. आता या ठिकाणी जर वाचायचं झालंच तर हे बघा, बस्तीची कार्यप्रणाली कशी आहे की नाभिस्थान असेल किंवा कमर असेल, कटिपार्श्व कुक्षी असेल किंवा शकृत दोषचय असेल, यांच्यामध्ये ते दोष समूहाला विलोडित करण्याचं काम बस्ती करत असतं. त्यामुळे शरीराला स्निग्ध बनाकर मल तथा दोषों के साथ जो सुखपूर्वक बाहेर निकल जाए उसे बस्ती कहते हैं. याच्यावर जास्त काही प्रश्न येत नाही, कारण ही बेसिक कॉन्सेप्ट आणि सर्वांनाच ही माहीत असते.
त्यामुळे याच्यावर युजली प्रश्न बनत नाही, आणि प्रश्न बनायचे झालेच तर वरच्या ज्या काही इम्पॉर्टंट कंडिशन होत्या त्या मी ऑलरेडीच कव्हर केलेल्या आहेत. ठीक आहे. आता इथून पुढे आपण काय बघणार आहोत, निरोवस्थीचे सम्यक योग. ठीक आहे. आता इथून पुढे आपण बघू की निरो असेल किंवा अनुवासन बस्ती असेल यांचे सम्यक योग, आयोग आणि अतियोग आपल्याला बघायचे आहेत. आता श्लोक फॉर्मॅटमध्ये बघत असताना थोडे कॉम्प्लिकेट गोष्टी होतात, त्यामुळे मी तुमच्यासाठी सिम्प्लिफाईड मॅनरमध्ये बनवलं आहे. तर आपण तिकडून त्या गोष्टी एक्सप्लेन करूया. ठीक आहे. हे बघा, आता या ठिकाणी मी ऑलरेडीच तुम्हाला एक टेब्युलर फॉर्मॅटमध्ये बनवून आणलं की निरोवस्थी असेल तर त्याचे सम्यक योग कसा आहे, अनुवासनाचे सम्यक योग, निरोवस्थीचा आयोग, अनुवासनाचा आयोग आणि निरोवस्थीचा अतियोग आणि अनुवासन बस्तीचा अतियोग, हे लक्षण आपल्याला या ठिकाणी कव्हर करायचे आहेत. तर बघा, आता निरोवस्थीचा सम्यक योग मी तुम्हाला कालच सांगितलं होतं की निरोवस्थी लक्षात ठेवताना काय लक्षात ठेवायचं होतं आपल्याला, अनिरुद्ध, निरोचा अनिरुद्ध तुम्हाला काल लक्षात ठेवला होता, बरोबर. तर ते काही आपण इम्पॉर्टंट काल लक्षात ठेवले. तर आजच्या व्हिडिओमध्ये बघू की सम्यक योग काय असतो. आता निरोवस्थी दिल्याने काय काय गोष्टी होतात. ऑब्व्हियस आहे की जर तुम्ही निरुह त्या व्यक्तीला देत असाल तर त्याचा मलमूत्र व्यवस्थितपणे बाहेर इजेक्ट होणार. म्हणजे काय, प्रसृष्ट विनमूत्र आणि समिरणत्व, एकदम कॉन्सेप्च्युअल गोष्ट आहे, तुम्ही आरामात ओळखू शकता. त्यानंतर काय की रुची, अग्निवृद्धी, आशय लागवानी. जर बस्ती बाहेर आला तर ऑब्व्हियसली जे काही तुमचे पक्वाशय असेल, मलाशय असेल त्यांच्यामध्ये लागवता येणारच आहे. आणि रोग उपशांती, ऑब्व्हियसली आपण बस्ती का देतो आहे तर त्या रोगाची शांती होण्यासाठीच आपण त्याला बस्ती देत आहोत. आणि नंतरचा पॉईंट आहे की प्रकृतीप्राप्ती आणि बलप्राप्ती. आता यामध्ये जास्त काही मला वाटत नाही प्रश्न विचारले जातात, बट प्रकृतीप्राप्ती जो काय आहे ना तो विचारू शकतात, त्याला थोडं हायलाईट करून ठेवा आणि तो थोडा लर्न करण्याचा प्रयत्न करा. की निरोवस्थीच्या सम्यक योगामध्ये एक लक्षण आलं आहे की प्रकृतीप्राप्ती, ते खूप इम्पॉर्टंट लक्षण आहे, ते तुम्ही थोडं लक्षात ठेवू शकता. ठीक आहे. आता अनुवासनाचा सम्यक योग कसा लक्षात ठेवायचा आहे, अनुवासनमध्ये आपण काय वापरतो, स्नेह वापरतो, बरोबर. त्यामुळे स्नेह रिलेटेड ज्या काही कंडिशन आहे ना त्या तुम्हाला लक्षात ठेवायच्या. आता हे बघा, पहिलाच पॉईंट काय येते, स्नेह का सशुकृत बिना रुकावट बाहेर आणा. म्हणजे काय असतं की कोणत्याही प्रकारचं रुकावट त्याला जाणवणार नाही आणि तो जो काही मल आहे, शकृत आहे, तो इझिली गुदमार्गावाटे बाहेर येणार. तर तो झाला अनुवासनाचा सम्यक योग. नंतर आहे की रक्तादी बुद्धी इंद्रिय संप्रसाद. याच्यावर प्रश्न खूप वेळा विचारला जातो, कसं लक्षात ठेवायचं. मी तुम्हाला ऑलरेडी ट्रिक सांगितली. या ठिकाणी प्रसाद हा शब्द आहे आणि जसं की तुम्हाला माहिती आहे की प्रसाद बनवताना म्हणजे सत्यनारायणाचं वगैरे जेव्हा तुम्ही प्रसाद बनवता, प्रसादमध्ये आपण काय वापरतो, स्नेह वापरत असतो, बरोबर. तेल असेल, तूप असेल, हा झाला स्नेह. आणि स्नेह कोणत्या बस्तीमध्ये वापरतो आपण, अनुवासन बस्ती. तर अशा प्रकारे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. हा देखील पॉईंट विचारू शकता. स्वप्नानुवृत्ती, स्वप्नानुवृत्ती म्हणजे काय की त्या व्यक्तीला व्यवस्थितपणे निद्रा येणे किंवा त्याचे जे काही स्लिपिंग पॅटर्न जर डिस्टर्ब झालेले असेल ते पुन्हा प्राकृत व्हायला मदत होते. तर स्वप्नानुवृत्ती म्हणजे काय की व्यवस्थित त्याला झोप वगैरे येणं किंवा निद्रा प्राकृत होणं. तर आता लक्षात ठेवायचं की स्वप्न निद्रा प्राकृत होणं याच्यासाठी तुम्हाला स्नेह खूप इम्पॉर्टंट आहे. तुम्ही घृताचे वगैरे गुण वाचले असेल त्याच्यामध्ये निद्रा हे देखील एक लक्षण येतं. त्यामुळे स्वप्न रिलेटेड जर गोष्टी असेल तर ते स्नेहवस्थीचं असेल असं लक्षात ठेवायचं आहे. आणि स्नेहवस्थी म्हणजेच काय, अनुवासन. तर तुम्ही थोडं डिफरन्शिएट करू शकता. ठीक आहे. लघुता, बल हे काही विचारणार नाही, सृष्टवेग असे पॉईंट शक्यतो विचारत नाही, ते कॉन्सेप्च्युअल गोष्टी. विचारलंच तर कोणत्या गोष्टी विचारू शकता या ठिकाणी, स्वप्नानुवृत्ती एक लक्षण देऊ शकता आणि रक्तादी बुद्धी इंद्रिय संप्रसाद देऊ शकता. तर प्रसाद या शब्दावरून तिथे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपण काय बघितलं, निरोवस्थीचं सम्यक योग बघितला, अनुवासन बस्तीचा देखील सम्यक योग आपण बघितला. आता पुढचा पॉईंट या ठिकाणी काय, निरोवस्थीचे आयोग लक्षात ठेवायचे आणि अनुवासनाचे आयोग. आता बघा, निरोवस्थीचा आयोग लक्षात ठेवत असताना सिंपल गोष्ट लक्षात ठेवा. आता शिर, हृदय, बस्ती आणि लिंग या रिजनला वेदना होतात. आता या ठिकाणी वेदना का बरं होणार, तुम्हाला लक्षात ठेवा की निरोवस्थी आपण जेव्हा देतो तर निरोवस्थी एक्सपेक्ट काय असतं आपल्याला की विदिन 45 मिनिट्स म्हणजे लेस दॅन 45 मिनिट्स ती शरीराच्या बाहेर यायला हवी, बरोबर. म्हणजे तुम्ही प्रॅक्टिकली बघितलं तर 45 मिनिट्स इतका पण वेळ लागत नाही, 5 ते 10 मिनिटात निरोवस्थी बाहेर येतो. पण ते एक्सपेक्टच आहे की ते 45 मिनिट्समध्ये मॅक्झिमम यायलाच हवं. बट ते जर बाहेर आलं नाही तर काय लक्षण उत्पन्न होतील की ऑब्व्हियस आहे. आता निरोवस्थी कुठे आपण ॲडमिनिस्टर करतो, रेक्टममधून, गुदमार्गातून जर आपण ॲडमिनिस्टर करतो तर बस्ती, बरोबर, किंवा लिंग असेल त्या रिजनमध्ये वेदना होणार. कारण आपण पेल्विक रिजनमध्येच त्याला इंट्रोड्यूस केलं, बरोबर. त्यामुळे ते फक्त क्वेश्चन ऑप्शनमध्ये देताना फक्त शिर, हृदय असं देणार नाही, ते देताना पूर्ण श्लोकमध्ये देतील शिर, हृदय, बस्ती आणि लिंग रिजनला वेदना. हे यह निम्न में से किसका आयोग आहे किंवा अतियोग असं विचारू शकतात. तर ऑब्व्हियस आहे की जर निरोवस्थी बाहेर आलाच नाही तर तो मधल्यामध्ये त्याचा संचय होणार आणि त्या भागामध्ये पेल्विक रिजनमध्ये तुम्हाला वेदना होऊ शकतात, हे लक्षात ठेवायचं आहे. पुढचा पॉईंट आहे की शोफ. ऑब्व्हियस आहे की त्या रिजनला जर ते, आता निरोवस्थीचं लिक्विड आपण किती देत असतो ॲडमिनिस्टर करताना, युजली तुम्ही जर प्रॅक्टिसमध्ये बघाल तर 2-2 लिटर 2.5 लिटरपर्यंत देखील काही काही वैद्य ॲडमिनिस्टर करतात. जर एवढं लिक्विड आपण गुदमार्गातून दिलेलं असेल आणि जर ते शरीराच्या बाहेर आलंच नाही तर त्या ठिकाणी शोफ देखील उत्पन्न होऊ शकतो, असं प्रकार लक्षात ठेवायचे. नुसतं शोफ लक्षण देण्याचे चान्सेस तर कमी आहे, बट तुम्ही लक्षात ठेवू शकता कॉन्सेप्च्युअली. पुढचा पॉईंट आहे की प्रतिशाय आणि विकर्तिका. आता हे 2 लक्षण खूपच इम्पॉर्टंट आहे. कसं लक्षात ठेवायचं, प्रतिशाय हे लक्षण विरेचनाच्या आयोगामध्ये देखील आलं होतं, बरोबर. आणि त्या ठिकाणी आपण काय लक्षात ठेवलं, प्रतिशायला
प्रतीक्षा असं कन्सिडर केलं होतं, त्या मुलीला विरेचनाचा आयोग होता. आता निरोह आणि विरेचन हे दोघांचं काम जवळपास सारखंच आहे. विरेचनाने काय होतं की गुदमार्ग वाटे मल सगळं निस्सरण होतं आणि विरेचनामध्ये देखील तेच होते. विरेचन आणि निरोह दोघांमध्ये मल निस्सरणच होते, बरोबर. त्यामुळे प्रतिशा आणि विकर्तिका, आता विकर्तिकाचं काय लक्षात ठेवायचं, याला कार्तिक लक्षात ठेवू शकता तुम्ही. तर प्रतीक्षा आणि कार्तिक हे दोन्ही फ्रेंड्स आहे असं लक्षात ठेवा, ठीक आहे. प्रतीक्षा आणि कार्तिक हे दोघं फ्रेंड्स आहे, दोघांना काय झालं, निरोवस्थेचा आयोग झाला, या ठिकाणी लक्षात ठेवायचं तुम्हाला, ठीक आहे. आता विकर्तिका म्हणजे काय, कर्तनवत वेदना. आपल्याला माहिती आहे की एकदम तिथे पेन आणि वेदना होत असतं की जेव्हा निरोवस्थी बाहेर येत नाही त्या ठिकाणी गुद रिजनला एकदम असं टियर गेल्यासारखे वेदना होतात, त्याला विकर्तनवत वेदना आपण लक्षात ठेवतो. या ठिकाणी शोफ लक्षात आला, शिर हृदय बसते आणि लिंग वेदना झाल्या. नेक्स्ट आहे प्रतिशा आणि विकर्तिका. तर प्रतीक्षा आणि कार्तिक हे दोन्ही फ्रेंड्स आहे. या स्टोरीवरच तुम्हाला या ट्रिक लक्षात ठेवायच्या. सध्या फनी वाटू शकता, बट अशाच प्रकारे तुम्हाला सबकॉन्शियस माइंडमध्ये नंतर लक्षात राहणार आहे. नेक्स्ट आहे उल्लासिका आणि मारुतमूत्र संघ आणि श्वासो न सम्यक. आता ऑब्वियस आहे की जेव्हा मलसंचय खूप झाला आहे ना, तो बाहेर जेव्हा पडत नाही तर श्वासो न सम्यक म्हणजे त्याचा श्वास फुलणं किंवा त्याला ब्रेथलेसनेस होणं, हे लक्षण एकदमच कॉमन आहेत किंवा ते तुम्ही लक्षात ठेवू शकता. आणि रुल्लास देखील काय होणार आहे की जेव्हा त्याचं मल जर व्यवस्थित क्लिअर झाला नाही तर ऑब्व्हियसली त्याला रुल्लास देखील लक्षण उत्पन्न होणार आहे. हे काही कॉन्सेप्च्युअली गोष्टी लक्षात ठेवायच्या. त्यातल्या त्यात सध्या लक्षात ठेवताना लक्षात ठेवा की प्रतिशा आणि विकर्तिका खूपच इम्पॉर्टंट आहे. प्रतिशा आणि विकर्तिका, प्रतीक्षा आणि कार्तिक, ठीक आहे. प्रतिशा तिकडे विरेचनाच्या आयोगामध्ये देखील होतं, इकडे निरोवस्थेच्या आयोगामध्ये देखील आहे, असं लक्षात ठेवू शकता. ॲसर्शन रिजनिंगमध्ये जर क्वेश्चन फॉर्म झाला तर ते देऊ शकता की प्रतिशा यह विरेचन के आयोग का लक्षण है, आणि खाली अजून एक देऊ शकता की प्रतिशा यह निरोवस्थी के और विरेचन दोनों के आयोग का लक्षण, असं देखील देऊ शकतात. तेव्हा तुम्ही त्या ठिकाणी प्रिपेअर असावे, ठीक आहे. पुढचा पॉईंट आहे तो म्हणजे अनुवासनाचा आयोग. आता अनुवासनामध्ये आपण काय देतो की स्नेहमध्ये आपण टाकलेला असतो, स्नेहवस्थेचा प्रकार आहे अनुवासन, बरोबर. तर तो स्नेह जर बाहेर आला नाही व्यवस्थित तर काय काय होऊ शकतं, तर ऑब्व्हियस आहे की बाहेर आला नाही किंवा आपण म्हणू शकतो की योग्य प्रकारे शरीराला जेवढा स्नेह पाहिजे तेवढा जर मिळाला नाही तर काय होऊ शकतं, ऑब्व्हियस आहे वृक्ष आणि खरगात्र. म्हणजे जर ड्रायनेस कमी करण्यासाठी आपण देतो आहे आणि जर तो स्नेहच कमी पडला तर ऑब्व्हियसली ते वृक्ष आणि खरगात्र असणार आहे. आणि विनमूत्र समीरण ग्रह म्हणजे जे काही तुमचं मलमूत्र जे काय आहे ते बाहेर येण्याऐवजी मध्ये त्यांचा ग्रह होऊ शकतो, हे लक्षात ठेवायचे. आणि अधशरीर उदरबाहू पृष्ठ पार्श्वेशी रुख, त्या ठिकाणी वेदना देखील हे देखील होऊ शकतं. युजली हे लक्षण कधी विचारले जात नाही, विचारलं तर तुम्हाला प्रतिशा आणि विकर्तिका विचारतील, हे लक्षात ठेवा, ठीक आहे. तर आत्तापर्यंत आपण निरोह आणि अनुवासनाचे सम्यक योग बघितला, आयोग बघितला. आता लास्ट एक पॉईंट राहिला आहे तो म्हणजे निरोहचा अतियोग आणि अनुवासनाचा अतियोग. आता निरोहचा अतियोग सांगताना त्यांनी विरेचनाच्या अतियोगासारखेच लक्षणं कन्सिडर करा असं सांगितलं आहे. जसं की मी तुम्हाला सांगितलं की निरोह आणि विरेचन दोघांचं काम बऱ्यापैकी सेमच आहे, त्यामुळे आयोगाचं लक्षणही खूप काही कॉमनच आले होते. त्याचप्रकारे आता अतियोगाचं लक्षण त्यांनी सांगितलं आहे की विरेचनाच्या अतियोगाच्या लक्षणांप्रमाणेच आहे. आता विरेचनाच्या अतियोगाच्या लक्षणामध्ये काय किंवा तुम्हाला आठवतं आहे का, येस, त्याच्यामध्ये रक्तपित्त क्षय वगैरे त्यांनी सांगितलं होतं किंवा सगळ्या दोषांचा क्षय देखील त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं होतं. त्याचप्रकारे विरेचनाच्या आयोगामध्ये सांगितलं होतं त्यांनी की त्रिदोष प्रकोप देखील होता आणि लक्षात ठेवायचं होतं, आणि प्रतिशय देखील लक्षण त्या ठिकाणी होतं, बरोबर. तर निरोहाचा अतियोग तुम्ही रिवाईज करू शकता विरेचनाच्या अतियोगाच्या लक्षणांवर. आता अनुवासनाचा जर अतियोग झाला तर कसं लक्षात ठेवायचं तुम्हाला बघा. अनुवासनाचा जर अतियोग झाला तर ऑब्व्हियस आहे की तुम्हाला विकर्तिका लक्षण आलं आहे, खूप इम्पॉर्टंट आहे, कन्फ्यूज होऊ शकतात. आता विकर्तिका लक्षणवरती कुठे होतं, निरुहच्या अयोगामध्ये लक्षण होतं विकर्तिका आणि अनुवासनाच्या अतियोगामध्ये, हे लक्षात ठेवायचं आहे, ठीक आहे. खूप इम्पॉर्टंट आहे, नोट्समध्ये मार्क करा. विकर्तिका लिहा, त्याच्यासमोर लिहा निरुहचा अयोग आणि अनुवासनाचा अतियोग, यामध्ये आहे. म्हणजे कार्तिक आणि प्रतिशा या दोन फ्रेंड्स होते, प्रतीक्षा आणि कार्तिक, त्यांच्याशी आपण काय लक्षात ठेवलं होतं, निरोहाचा आयोग आणि विरेचनाचा आयोग किंवा असं थोडं लक्षात ठेवलं. आता इथे अनुवासनाच्या अतियोगमध्ये आलं आहे विकर्तिका, आणि बाकी लक्षण तर एकदम कॉन्सेप्शुअली लक्षात ठेवू शकता. रुल्लास आहे, मोह आहे, क्लम, साध आणि मूर्छा. म्हणजे अनुवासन स्नेह जर जास्त झाला तर ऑब्व्हियसली त्याला मळमळ होऊ शकते किंवा वॉमिटिंगसारखे सेन्सेशन होऊ शकतं, त्यामुळे मूर्छा लक्षण या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे, ठीक आहे. तर हे सगळे श्लोकचे जे काही फॉर्मॅट होते ते इकडे मी इझी वेमध्ये कवर करून घेतले. तर श्लोक तुम्ही इझिली फक्त वाचून लक्षात ठेवू शकता. एकदा तुम्हाला लुक देतो मी तिकडे. तर बघा या ठिकाणी आपण निरोवस्थेचे सम्यक योग बघितले. पुढच्या श्लोकात जर गेलं तर निरोवस्थेचे आयोग देखील आपण बघितले, ठीक आहे. हे कवर केलेच आपण. पुढचा श्लोक होता निरोवस्थेच्या अतियोगांची लक्षणं, ते देखील सगळे आपण वर्ड टू वर्ड कवर केलेलेच आहेत. अनुवासन बस्तीचं सम्यक योग या ठिकाणी दिला आहे, तो देखील आपण कवर केला आहे. पुढचा पॉईंट होता अनुवासन अतियोग, तो देखील आपण कवर केला आहे, आणि अनुवासन बस्तीची सम्यक योगाची परिभाषा. तर आता बाकी जे काही पॉईंट्स आहेत की बस्तींची संख्या कशी असावी काय, ते आपण एकदम डिटेलमध्ये पुढच्या व्हिडिओमध्ये कवर करूयात.
आणि पुढच्या व्हिडिओमध्ये अजून 1-2 पॉईंट खूप इम्पॉर्टंट बाकी आहेत, ते देखील आपण नक्कीच कवर करूया. तोपर्यंत चला.